हा मुलगा कोण आहे कुसुम? त्याने इतकं ड्रिंक घेतलंय की त्याला धड स्वतःचा तोलही सांभाळता येत नाहीये. आणि या असल्या माणसाबरोबर तू तुझा तोल घालवून. बघा ना काकू, इथे आपल्या समोर अनुज सोबत किती लॉयल आहे हे भासवत असते, आणि तिथे दुसऱ्या माणसाबरोबर मजा केली आणि त्याचं बाळ अनुजचं आहे असं म्हणून त्याच्या माथी मारतीये. काही नाही हो, हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते. एली, हे पॉसिबल नाही, कारण गोव्याला कुसुम पूर्ण वेळ माझ्या बरोबर होती. कुसुम, तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचंय? अजूनही विचार कर. तुझी बाजू मांडण्याची ही शेवटची संधी आहे. सत्य काय आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. केसानी आमचा गळा कापलास कुसुम. माझी तुझ्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. आता बोलून काय फायदा म्हणा, तू हे एक्सेप्ट केलंयस. आता काही प्रश्नच उरला नाहीये. सत्य सगळ्यांच्या समोर आलंय. त्यामुळे तू आता या घरात राहू शकत नाहीस. सुहासिनी, घाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस. आई, कुसुमनी माझ्यासाठी या घरासाठी काय केलंय तुला माहितीये. आई, आता कुसुमला गरज आहे आपली. अशा वेळी प्लीज तू तिला घरातून बाहेर जायला नको सांगूस. अनुज बरोबर बोलतोय सुहासिनी. अगं, इतके दिवस मी कुसुमच्या अगेन्स्ट होते, पण तू मला समजवायचीस ना. तू तिच्या सपोर्टसाठी उभी राहायची. मग आता काय झालं? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. सुहासिनी, तू कुणावर विश्वास ठेवते? अगं, ही मुलगी खोटारडी आहे. त्या फोटोंवर विश्वास ठेवून तू कुसुमवर अन्याय करतेस. वहिनी, त्या फोटोमध्ये त्या दोघांचे चेहरेही नीट दिसत नाहीयेत. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली की कुणी काहीही भासवू शकतं. ठीक आहे, तुमचा फोटोंवर विश्वास नसेल तर मी हॉटेलचा नंबर देते, तुम्ही फोन करून विचारून घ्या. मी आता इथे नाही राहू शकत, जाते मी. आणि हेच सगळ्यांसाठी योग्य आहे. या बाळाचा अनुजशी काहीच संबंध नाहीये. हे बाळ फक्त माझं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, जिंकलीस तू. आज मी हे घर सोडून जाते. आता तुझ्या आणि अनुजमध्ये कोणीच येऊ शकणार नाही. आई, मला माफ करा. आई, मला माहिती आहे माझ्या अशा वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हालाच झालाय. पण मी मनापासून सांगते, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. जाते मी. कोणीही आलं तरी एलीला जे हवं ते ती मिळवतेच.
तू कुसुमशी असं वागायला नको होतस. हे बघ आई, कुसुमनी तीच चूक केलीये जी मी केलीये. मग मलाही या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाहीये ना. आई, कुसुम माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ते बाळ माझं नाहीये हे मला समजूनही मी काहीच रिॲक्ट नाही झालो. कारण आई, कुसुमने आतापर्यंत कायम स्वतः आधी माझा विचार केलाय. तुला आठवतंय, तुझ्यासाठी अपमान सहन करून ती इथेच राहिली होती. आठवतंय तुला? आई, आपण कुसुमशी आत्ता असं नाही वागू शकत. प्लीज आई, कुसुमसाठी, तिच्या होणाऱ्या बाळासाठी मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. कुसुमनी हे सगळं आपल्याला का नाही सांगितलं अनुज? ह्याचा राग आहे मला. मी तिला मुलगी मानलं होतं. जे काही झालं असेल ते ती मला सांगू शकत होती ना. आत्ता सुद्धा ती हे सांगायला तयार नाहीये की हे बाळ कोणाचं आहे. तुला तरी सत्य माहितीये का अनुज? बाळा, इथे तुला कोणीच आपलं म्हणायला तयार नाहीये. पण तू घाबरू नकोस हा. तुझी आई आहे तुझ्या बरोबर. तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. हे बघ, तुझे बाबा अनुज सरनोबत खूप हुशार आणि मेहनती माणूस, आणि त्याही पेक्षा एक खूप चांगला मित्र. मला माहित नाही तुला तुझ्या बाबांना कधी भेटता येईल की नाही, पण तुझ्यात सरनोबतांचं रक्त आहे. तुझ्या आजोबांनी, बाबांनी खूप मेहनत करून जे नाव कमवलंय ते तुलाही कमवायचंय. सुहासिनी, तू कुसुमला माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतेस. खरं सांग, कुसुम काही चुकीचं वागू शकेल असं वाटतं तुला? एक नंबरची खोटारडी आहे ती. तुला तुझं मत विचारलं नाहीये आणि आमच्या फॅमिली मॅटरमध्ये इंटरफेअर करू नकोस. मी लवकरच तुमच्या फॅमिलीचा पाठ होणार आहे, विसरू नकोस. होशील तेव्हा बघू, पण आता तोंड बंद ठेव. सुहासिनी, रीना बरोबर बोलते. आणि तू कुसुमला जर मुलगी मानलं असतंस, मानलं होतं. मला नाही वाटत. नाहीतर मग या फोटो मागचं सत्य तुला दिसलं असतं. कुसुमच्या बोलण्याचा मतिता अर्थ तुझ्या लक्षात आला असता. इतका विश्वास आहे तिच्यावर? हो, आहे. वहिनी, वहिनी प्लीज विश्वास ठेव. वहिनी, कुसुम कधीच चुकीचं वागणार नाही. मग ती गप्प का बसली? ठीक आहे, मी तुम्हाला हॉटेलचा नंबर देते. तुम्ही त्या हॉटेलमध्ये फोन करा आणि स्वतः विचारून घ्या. कारण तुमची कुसुम असं वागूच शकत नाही, खोटं बोलूच शकत नाही असं तुम्हाला वाटतंय ना? कोणाला काहीही वाटू दे, पण जे डोळ्यांना दिसतं
सुहासिनी, इतक्या लवकर तू सगळं विसरलीस? अनुजच्या ऍक्सिडेंट नंतर कुसुमनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते खडतर व्रत पूर्ण केलं. आजवर कायम कुसुममुळे अनुजच्या जीवावरचं संकट दूर झालंय. तिच्या जागी कोणीही असताना तरी हेच केलं असतं. हो, ऑफिसवर हल्ला झाला तेव्हा इलिशाने अनुजसाठी हेच केलं. हिच्यामुळे जीव वाचलाय अनुजचा. आणि हे तुला कोणी सांगितलं? ऑफिसमध्ये अनुजवर जो हल्ला झाला होता तेव्हा कुसुम मध्ये पडली होती. अरे खोटं बोलतायत ते. अच्छा, ऑफिसचा सगळा स्टाफ तिकडे हजर होता. सगळ्यांनी पाहिलंय अनुजला कोणी वाचवलं ते. जेपी बरोबर बोलतायत. मला ही गोष्ट माहिती होती. मला कुसुमला ह्या गोष्टीचं क्रेडिट मिळवून द्यायचं नव्हतं म्हणून मी ही गोष्ट लपवून ठेवली होती. हो का? मग तेव्हा खोटं बोलत होतीस की आत्ता खोटं बोलतीयस? लीना, ऋषिकेश, हरी काका, किती जणांची नावं सांगू तुला? हे सगळे आय विटनेस आहेत. अनुज, ट्रस्ट मी, हे सगळ्यात ना हे या कुसुमला वाचवण्यासाठी खोटं बोलतायत. अनुज, रीना म्हणजे त्याप्रमाणे ही सगळी माणसं तिकडे हजर होती. तू कोणालाही कधीही विचारू शकतोस. अहो, तुमची माणसं आहेत, ती तुमच्यासाठी काम करतात. तुम्हाला हवं तसं तुम्ही त्यांना मॅनिप्युलेट करू शकता. फाईन. इन दॅट केस आपण त्या दिवशीचं ऑफिसचं सीसीटीव्ही फुटेज मागून घेऊ आणि बघूया. ते तर इतक्या लवकर मॅनिप्युलेट करता येत नाही ना. अनुज, प्लीज. अनुज, मला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घे एकदा. इलिशा, तू काल येस इथे. मला तुझं तोंडही पाहायचं नाही. आय लव्ह यू अनुज. मला तुला गमवायचं नव्हतं म्हणून इतकं खोटं वागलीस माझ्याशी. हा, आय डोंट नो मी हे तुझ्याशी का बोलतोय. इलिशा, तू प्लीज जा इथून. अनुज, आय एम सॉरी, पण आय लव्ह यू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. Leave me alone. Just go. मला वाटलं होतं त्यापेक्षा इलिशा किती वेगळी निघाली. अजून काय काय खोटं बोललीये माझ्याशी काय माहित. दादा, येऊ का? हो, या ना. दादा, जरा बोलायचं होतं. ते इलिशा मॅडमनी फोटो पाठवलं ना, ते मी नीट पाहिलंय. बोलू काय? हो, बोला ना. अहो, हे बघा ना, म्हणजे कपड्यावरनं तो माणूस कोण आहे हे कळत नाही, पण असं मोठा केला ना की बघा हे बूट. हे शूज तर. होय, हे तुम्हीच आहे. पण मग मला हे आठवत का नाहीये? दादा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण मी काय म्हणते, एकदा तुम्ही त्या हॉटेलमध्ये कॉल करूनच बघा. एक्झॅक्टली. हॅलो ऋषिकेश, 2 महिन्यांपूर्वी गोव्याला जी कॉन्फरन्स झाली होती ना, त्याचे हॉटेल्समधले फोटोज आणि व्हिडिओज मागवून घे ना प्लीज. येस, आणि त्यांच्याकडे जे काही फोटोज अवेलेबल असतील ते सगळे मागवून घे. ओके, आणि तुला मिळाल्या मला फॉरवर्ड कर. ओके,
तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हा या ना आपण. नाही, इथेच बोलतो. एलिशाने जे कुसुमवरती आरोप केले आहेत ते मला मान्य नाही, मला पटले नाही आहेत ते. माझा कुसुमवरती पूर्ण विश्वास आहे, पण कुसुम आपल्यापासून काहीतरी लपवते आहे का? आणि मला असं वाटतं तुझाही तिच्यावरती विश्वास आहे ना? काहीच बोलत नाही याचा अर्थ एक्सक्यूज मी. काय झालं? अ, बाबा हे फोटोज पाहिल्यानंतर मला आठवतंय, बाबा त्या दिवशी कुसुम वेळेत आली म्हणून मी वाचलो. आणि यानंतर कुसुमच मला आमच्या रूम मध्ये घेऊन गेली. बाबा त्या दिवशी काय झालं ते मला आठवत नव्हतं, बट कुसुम वॉज कॉन्शियस. मग अशी त्या एलीने फोटो दाखवले त्यावेळी कुसुमने खरं का नाही सांगितलं? पण ती का गप्प बसून सगळे आरोप ऐकून घेत होती? मनोज, तिनं सांगण्यापेक्षा तुला न सांगता कळायला हवं होतं. कुसुमचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे, पण तुला एलिशा आवडते. कुसुम तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी गप्प बसली. पण का? कारण हे मूल तुझं आहे हे जर सुहासिनीला कळलं असतं तर तिने एलिशाला घराबाहेर काढलं असतं. आणि तुला एलिशाशी लग्न करायचं होतं.